हॅलो फ्रेंड्स, आजचा व्लॉग बनवायचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहे फिरायला. 4 दिवस सुट्ट्या होत्या, सो प्लॅन केला जाऊया फिरायला. कुठे चाललो आहे सांगते. मी स्वीडनमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच कुठेतरी फिरायला चालली आहे. एवढ्या वेळा मी स्वीडनला येते पण मी कुठेच फिरायला गेली नाही आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने प्लॅन केला की आपण जाऊया पोर्तुगलला. पोर्तुगल पण खूप छान सिटी आहे, मस्त आहे, मला खूप आवडली. तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये पुढे पुढे सांगेल. आमच्या घरापासून स्टॉकहोमपर्यंत जायला आम्ही कारने गेलो आणि त्याच्या दरम्यान थोडासा ब्रेक घेतला. तिथे थोडंफार खाल्लं, थोडाफार नाश्ता केला आणि मग निघालो आमच्या जर्नीला. माझ्या घरापासून स्टॉकहोम एअरपोर्ट जवळजवळ एक 2.5-3 तासावरती आहे. त्याच्यानंतर एअरपोर्टला पोचलो आणि हां, मी स्वीडनमध्ये फर्स्ट टाईम डोमॅस्टिक फ्लाईटमध्ये बसली आहे. जनरली इंटरनॅशनल फ्लाईट्स मला माहिती आहेत, पण डोमेस्टिक फ्लाईट्स माहिती नव्हत्या आणि जर्नी जवळजवळ 4 तासाचा होता स्टॉकहोमपासून पोर्तुगलपर्यंतचा. डोमेस्टिक फ्लाईटमध्ये पण खायला असतं, पण ते फार एक्सपेन्सिव्ह असतं. सो बेटर आम्ही विचार केला की एअरपोर्टवरच थोडंफार खाऊया. खाण्याचं ऑप्शन नसतं. मॅकडीलाच आम्ही जनरली खातो, मॅकडॉनल्ड्समध्ये. आणि मग ते थोडंफार खाल्लं, थोडंफार एक्सप्लोअर केलं एअरपोर्ट आणि मग थेट निघालो फ्लाईटमध्ये बसायला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो रात्री जवळजवळ 12 वाजता आणि मला त्यामुळे काहीच शूट करता आलं नाही. एवढे दमलो होतो की डायरेक्ट झोपलो, काही न खाता पिता. आणि मग डायरेक्ट माझा सकाळचा प्रवास तुम्हाला दाखवते. आम्ही कुठे कुठे फिरलो होतो ते. सकाळी लवकर उठलो, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि मस्त निघालो फिरायला. पोर्तुगलमध्ये आम्ही पोर्तोला थांबलो होतो. माझ्या घराजवळ एवढं छान वाईब होतं आणि आम्ही सिटीमध्ये राहत होतो, ओल्ड सिटीमध्ये. तिथे आजूबाजूला बरीच पब्लिक होती. आपल्या इंडियामध्ये कसे स्ट्रीट शॉप्स असतात, तसे जवळजवळ तिथे बऱ्याच लोकांनी शॉप्स लावले होते. त्या शॉपमध्ये विकायला ज्वेलरी, कपडे, खूप अँटिक गोष्टी होत्या. खूप छान होत्या आणि पण थोड्या एक्सपेन्सिव्ह होत्या. तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही त्या नक्की घ्या पोर्तुला गेल्यावर. आणि त्याच्यानंतर थोडंफार फिरलो. नंतर एक बाई ना तिथे फोटो काढत होती, ती ज्या मशीनमध्ये होती. ते पण आम्ही ट्राय केलं. त्याच्यानंतर फिरून फिरून खूप भूक लागली म्हणून इंडियन रेस्टॉरंट सर्च केलं. एवढं सुंदर होतं की आणि नंतर कळलं की ते पंजाबीचं रेस्टॉरंट होतं. त्यामुळे तिकडची चव आणि तिकडचा जो ॲम्बियन्स होता खूप छान होता. जेवण पण खूप चांगलं होतं. माझ्या मुलाला खूप आवडलं. आम्ही पनीरची भाजी, दाल मखनी, दाल फ्राय अँड राईस आणि रोटी ऑर्डर केली होती. चवीला चांगलं होतं, टेस्ट पण चांगली होती. मेन म्हणजे रेस्टॉरंट खूप क्लीन होतं आणि त्यांच्या मेनू कार्डमध्ये आपल्या सगळ्या बॉलिवूडचे ओल्ड कॅरेक्टर्स आणि हिरो हिरोईन्स त्या मेनू कार्डमध्ये होते. त्यामुळे मला खूप छान होता त्यांचा मेनू कार्ड. आम्हाला दोघांना खूप जेवण आवडलं, टेस्ट चांगली असल्यामुळे. त्याच्यानंतर थोडंफार फिरलो आणि परत एक असंच स्ट्रीट त्यांच्या रोडवरती ना रस्त्यांवरती असे गाणं गाणारी लोकं बरेच होते तिथे. आणि त्याच्यानंतर एक टॉवर होता तिथे मोठा. त्याच्यामध्ये 250 जवळजवळ स्टेअरकेस होते. मी तर गेली नाही, पण माझा नवरा आणि माझा मुलगा ते बघायला गेले होते. कारण का वरून व्ह्यू खूप छान दिसतो असं ते दोघं म्हणाले आणि त्यांना ते खूप आवडलं. Don't look at the past, no, we're not going that way. Oh, now make it last, make it last to the break of day. No matter what people say, live life in a fast lane. Double shot for the gifted, triple shot for the pain. There you go, drink it up, all this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life. अशी होती माझी पोर्तुगलची ट्रिप. खूप छान होती, मला खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.